महाराष्ट्र दिवस म्हणजे फक्त राज्य निर्मितीचा दिवस नाही, तर लोककला जपण्याचा, आपली अस्मिता जपण्याचा, मराठी अस्मिता जपण्याचा सुद्धा दिवस. त्याचप्रमाणे हा दिवस आपण कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर या निमित्ताने आपण गप्पा मारूया. लोककला विषयाचे प्राध्यापक आज आपल्यासोबत आहेत, गणेश चंदनशिवे. मी आता जास्त काही त्यांच्याबद्दल बोलत नाही, आपण थेट त्यांना जॉइन करूया. सर सगळ्यात आधी आमच्या या YouTube चॅनलमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाच्या YouTube चॅनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. जगातल्या सगळ्या मराठी भाषिकांना हां. कामगार दिनानिमित्ताने, महाराष्ट्र दिनानिमित्ताने मी शुभेच्छा देतो. ही भूमी संत तंत आणि पंतांची भूमी आहे, हं. शाहिरांची भूमी आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठी भाषेच्या अस्मितेसाठी अनेक शाहिरांनी आपलं योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेने एक छान पद्धतीने म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि त्यांनी या भूमीला वंदन केलं. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे, आपण आपलं सुरुवातच या वंदनेने करूयात. विश्वव्यापी जनगणा, विश्वव्यापी जनगणा, विश्वव्यापी जनगणा, विश्वव्यापी जनगणा, तुझ करुण वंदना, गातो शाहिरी कवना, आज नमुनी तमाशा रंबिलाजी, आज नमुनी तमाशा रंबिलाजी, करू सेवा हो करू आम्ही सेवा, आशीर्वाद द्यावा आम्हाला दाजी, दाजी है दाजी है दाजी है, हे हे जी जी जी. मला वाटतं ज्या पद्धतीनं तुम्ही इतकं छान सादरीकरण केलं आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, आमचंच मन इतकं शांत झालं हे ऐकल्यानंतर. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाचं, प्रत्येक माणसाचं मन या गोष्टीने नक्कीच आज शांत झालं असेल. इतक्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा अशी लोकगीतं किंवा अशी लोककला सादर करणं हे खूप मोठं काम आहे सर. तर मला असं विचारायचंय, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून तुम्हाला आणखीन काय महाराष्ट्रातल्या लोकांना सांगावसं वाटतं, युवा पिढीला सांगावसं वाटतं? काय सांगाल? महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. अखंड भारतच सुसंस्कृत राज्य आहे. हे बहुभाषिक आहे. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या यात्रा, जत्रा, उत्सव, महोत्सव बदलताना आता आपण पाहतो. पण जो समाज आहे तो एक संघ आहे आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि 1 मे 1960 ला मंगल कलश आपल्याकडे आला. आज मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या नवीन पिढीने आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या शाहिरांनी काय करून ठेवलंय आणि कशा पद्धतीने आपलं रक्त ओकलेलं आहे या मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, त्यासाठी हा महाराष्ट्र दिन आपण साजरा करत असतो. आणि म्हणूनच जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असं आपण म्हणतो. तर काय जय जय महाराष्ट्र आणि काय गरजा महाराष्ट्र हे आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला किंवा नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. कारण शाहिरांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे, या कामाचं कुठेतरी फलित झालं पाहिजे आणि शाहिरांचा इतिहास, शाहिरांनी लिहिलेली कवनं, मराठी भाषेची अस्मिता, तिला आपण या काळामध्ये जपलं पाहिजे. मराठी शाळा आज कमी होत चाललेल्या आहेत, बंद पडत चाललेल्या आहेत. त्या मराठी शाळा पुन्हा उभ्या राहिल्या पाहिजे असं माझ्या सारख्या लोककलावंताला वाटतं आणि आपण ते नवीन पिढीला त्यांनी इतिहास वाचणं आणि इतिहास जगणं हे खूप मोठं गरजेचं आहे असं मला प्रेक्षकांना सांगायचं वाटतं. नक्कीच. मला वाटतं गणेश सर, ज्या पद्धतीने तुम्ही आता महाराष्ट्र गीताचा उल्लेख केला, तर जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, याबद्दल मला वाटतं सगळ्यांना तुमच्या तोंडून हे शब्द ऐकायला आवडतील, हे गाणं ऐकायला आवडेल. तर थोडक्यात अगदी तुम्ही याबद्दलचं सादरीकरण जर आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मित्रांसाठी सादर केलं तर फार बरं होईल. मुळात मुंबई मराठी पत्रकार संघ हा पूर्ण देशाचा हा चौथा स्तंभ आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघ ज्या पद्धतीने काम करतं की अशा ज्या म्हणजे गावगाड्या बाहेरच्या लोककला आहेत किंवा गावगाड्या बाहेरची जी माणसं आहेत त्यांना प्रेक्षकांच्या समोर आणून त्यांना ते प्रोत्साहित करतात. मी धन्यवाद देईन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि अध्यक्षांना. जय जय महाराष्ट्र माझा हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा,
रेवा वरदा कृष्ण कोयना, या पद्धतीने जी काही सांगड शायरांनी घातलेली आहे आणि शाहीर साबळेंनी त्याला जो काही साथ चढवलेला आहे, भद्रा गोदावरी, म्हणजे साध्यापासून बांध्यापर्यंत या गाण्याच्या माध्यमातून सगळं जग हे मराठी भाषेकडे एकदम आपुलकीने पाहतं. आणि म्हणून हा जो आजचा जो दिवस आहे, हा आजचा दिवस आपल्यासाठी अति महत्वाचा दिवस आहे. आणि म्हणून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि या महाराष्ट्रामध्ये लोककलावंत आहेत आणि ते सतत काम करत आहेत. त्या काळापासून की जेव्हा कॉम्रेड डांगे, एस एम जोशी, एस ए जोशी, सेनापती बापट, आचार्य आत्रे, जंगम स्वामी, क्रांतिसिंह नाना पाटील या सगळ्या लोकांच्या बरोबर शाहीर हातामध्ये डब घेऊन उभे राहिले. त्यातमध्ये शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर दना गव्हाणकर, शाहीर चंदू भरडकर, शाहीर जैनुशेख चांद, केशर जैनुचांद, हे किती शाहिरांची नावं मी घेऊ. या सगळ्या शाहिरांनी, आत्माराम पाटील, इंद्रायणी पाटील, अहो ह्या लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून या महाराष्ट्र दिनासाठी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी काम केलं. आत्माराम पाटील म्हणतात की संयुक्त महाराष्ट्र उगवत माझ्या सरकारा, म्हणजे कोंबडं झाकून धरा म्हणतात ते. अशा पद्धतीचे जे आत्माराम पाटील, आम्ही भाजीमध्ये कमावलं आणि जिजीत गमावलं, पण जे जिजीत गमावलं ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आत्माराम पाटलांनी आपली सगळी कौनं दिलेली आहे. खरं अर्थाने ह्या सगळ्या लोकांना अभिवादन करावंच वाटतंय. आणि आज कामगार दिनानिमित्ताने, महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्या सगळ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो की हे शाहीर आजच्या काळामध्ये पुन्हा जन्माला आले पाहिजेत, जेणेकरून पुन्हा मराठी शाळा उभ्या राहतील, पुन्हा मराठी भाषा उभी राहील, पुन्हा भांडवलदारांच्या विरोधामध्ये हे कलावंत काम करतील असं मला वाटतं. आज महाराष्ट्रात लोककलेची काय स्थिती आहे? तुम्हाला काय वाटतं? ही स्थिती सुधारावी का? आणि कशा पद्धतीनं आणखीन हा वारसा जो आहे तो जपला गेला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? बघा, लोककलावंतांसाठी महाराष्ट्र शासन तत्पर आहे. महाराष्ट्र शासन काम करतं. लोककलावंतांना ते पॅकेज देतं, लोककलावंतांना ते वयोवृद्ध मानधन देतं, सांस्कृतिक कार्य विभाग छान पद्धतीने त्यामध्ये काम करतो. मला एकच फक्त म्हणायचंय की लोककलावंतांची स्थिती ही कशी सुधारेल. तर जसं शेतकऱ्यांना ह्या सगळ्या निसर्गाचा फटका बसतो, कधी अवकाळी पाऊस येतो, वाळवाचा पाऊस येतो, तसाच आता गुढीपाड्यापासून ही जी नवीन वर्ष सुरू होतं तेव्हापासून तमाशे हे बाहेर पडायला सुरुवात होतात. आणि नंतरचे जे 4 महिने पावसाचे, त्या लोकांना घरामध्ये बसावं लागतं. या लोकांच्या म्हणजे यांना जे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे यांच्यावरती संकट ओढवतं, त्या संकटाला कुठेतरी जसं आपण इतर लोकांना मदत करतो तशा पद्धतीने शासनही मदत करतं, पण ती तुटपुंजी मदत आहे, ती त्यांना पुरेशी मदत नाहीये. तर ती पुरेशी मदत तुमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा त्यांची थोडीशी स्थिती सुधारेल. त्यांचे तंबू फाटले असतील, गोंधळ्यांचे संबळ फुटले असतील, शायरांचा डब फुटला असेल, यांचे कॉस्ट्युम नसतील, तर यांना म्हणजे शायरी, तमाशा, लावणी, दशावतार, खडी गंमत, या कीर्तन, या सगळ्या लोककलांना ज्या पद्धतीने शासनाने पॅकेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच पद्धतीने इतरही काही कलावंत आहेत की जे या समाजाला किंवा या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला एकत्रित बांधण्याचं काम करतं. त्यातमध्ये आंबेडकरी जलसे करणारी लोक आहेत, शाहीर आहेत, त्याच पद्धतीने इकडे काय गोंधळी समाजातली लोक आहेत, काही भारुड करणारी लोक आहेत, काही कीर्तन करणारी लोक आहेत. अशा लोकांना खऱ्या अर्थाने हे समाजाचे आरसे आहेत. कारण कीर्तनाने आणि भारुडांनी, कारण संत एकनाथ महाराजांनी किंवा जनाबाईंनी जी भारुडं लिहिली, त्या भारुडांनी समाजाचं प्रबोधन, उद्बोधन केलं, त्यांना लोकशिक्षण देण्याचं काम केलं. म्हणजे जनाबाई त्या काळामध्ये समतेचा संदेश देत होती. ती जी समता, ममता आणि एकता आपल्याला संविधानामध्ये दिसते, ती समता जनाबाई त्या काळात सांगते की ती खंडेरायाला खंड्या म्हणते आणि विठोबाला विठ्या म्हणते. तिची भक्ती बघा कशी आहे. पण ती पुरुष प्रधान संस्कृतीवरती घाला घालणारी बाई, त्या काळामध्ये तटस्थ उभी राहणारी, जी प्रवाहाच्या विरोधामध्ये बोलत होती. काय म्हणते जनाबाई भारुडातून बघा, रूपकाच्या माध्यमातून बहुजन समाजातले जे निरक्षर लोक आहेत त्यांच्या मनावर जे गारुड करतात ते समाजामध्ये बहुरूढ होतं, त्याला आपण भारुड म्हणतो, अशी ती व्याख्या आहे. आणि हे जे भारुड आहे, जनाबाई आपल्या पद्धतीने आपल्या कवनात म्हणते की खंडेराया तुला करते नवस, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया,
नवस केल्यावर मिळू दे आसरा, मरू दे सासरा खंडेराया माझा तू, मरू दे सासरा खंडेराया, सासरा मेल्यावर येईल ग आसू, मरू दे रे सासू खंडेराया माझी तू, मरू दे सासू खंडेराया, सासू मेल्यावर होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया माझी तू, मरू दे ननंद खंडेराया, ननंद मेल्यावर येईल ग धीर, मरू दे रे धीर खंडेराया माझा तू, मरू दे रे धीर खंडेराया, गणी म्हणे खंड्या अवघेच मरू दे. आता आपण भौतिक परिस्थितीमध्ये जे काही पाहतो की सासू सासरे हे प्रॅक्टिकली लोक नाही आहेत, तर हे कोण आहेत सासू सासरे ननंद दीर? ही जनाबाई म्हणते आहे की काम क्रोध मद मत्सर दंभलोभ ईर्ष्या अहंकार हे षडविकार माणसापासून जेव्हा दूर जातील आणि माणूस म्हणून माणसासमोर जर कधी माणसाने उभं राहिलं तर त्याच्यामध्ये देव पण दिसेल, असं जनाबाई त्या काळामध्ये सांगते. हा केवढा मोठा फिलॉसॉफी किंवा केवढं मोठं तत्वज्ञान आहे की या कलावंतांनी, या लोककलावंतांनी किंवा संतांनी समाजाच्या पुढे आणलेलं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं गणेश सर तुम्ही हे सगळं मांडताय, तर मला असंच म्हणायचंय की मला वाटतं लोककलेत ना किंवा लोकगीतात ना, हा जो महाराष्ट्र आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचला, तर तो लवकर त्यांच्या लक्षात येईल आणि ते सुद्धा महाराष्ट्राचं संवर्धन किंवा मराठी अस्मितेचं संवर्धन खूप जास्त मोठ्या पद्धतीनं करतील. तर मला असं विचारायचंय, तुमचं एकंदरीत योगदान काय आहे किंवा तुमचा बीड पासनाचा जो प्रवास सुरू झाला आणि आज तुम्ही प्राध्यापक आहात लोककला विषयाचे, तर याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय. तुमच्याविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायचंय आणि मला वाटतं माझ्याबरोबरच महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याविषयी जाणून घ्यायचं असेल. तुमच्याबद्दलची माहिती तर नक्कीच प्रत्येकाला असेलच, मात्र तरी सुद्धा तुमचा इतका जो खडतर प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सहज काही गोष्टी जर मिळाल्या तर माणसं त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेत नाही स्वतःच्या आयुष्याला कलटणी देण्यासाठी. माझा प्रवास हा खडतर आहे, परंतु मी माझ्या प्रवासाच्या खडतरपणाचं भांडवल केलेलं नाहीये. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या पद्धतीने शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी फक्त शिक्षणामुळेच इथपर्यंत आलो, नसता मी एखाद्या ग्रामीण भागामध्ये कुठेतरी तमाशात काम करत बसलो असतो किंवा कुठल्या एखाद्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वीपरचं काम करत बसलो असतो आणि तिथे मी सुखी असतो. परंतु शिक्षणामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि आमच्या मुंबई विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आमच्याकडे येतात लोककला अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी, ते आदर्श डोळ्यापुढे ठेवतात की जर शून्यातून माणूस विश्व निर्माण करू शकतो. मी नाही म्हणणार की मी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, मी खूप छोटा माणूस आहे, मी त्या पालखीचा भोई आहे. माझ्या अनेक लोककलावंतांनी, माझ्या संतांनी, शाहिरांनी एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे. त्या कामाचा एक छोटासा खारीचा वाटा घेऊन मी ह्या जगभर फिरतोय आणि मी आज मुंबईमध्ये बॉलिवूड असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मी काम करतोय. त्या कामाची मला ती पावती मिळते, मला समाधान वाटतं की ही अस्तंगत होत जाणारी जी लोककला आहे तिचं प्रिझर्वेशन, जतन, संवर्धन व्हावं आणि ते जतन संवर्धन होत असताना त्याच्यामध्ये संशोधन होणं खूप गरजेचं आहे. म्हणून माझे नवीन पिढीला सांगणं आहे की बाबांनो तुम्ही शिका, परंतु आपली संस्कृती जी आहे, आपली परंपरा जी आहे, ती परंपरा टिकवण्यासाठी महामानवांचे आदर्श तुम्ही घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श तुम्ही घ्या, महात्मा फुलेंचे आदर्श तुम्ही घ्या, शाहू महाराजांचे आदर्श तुम्ही घ्या, गाडगे बाबांचे आदर्श तुम्ही घ्या, तुकडोजी महाराजांचे आदर्श तुम्ही घ्या, बाबासाहेबांचे आदर्श तुम्ही घ्या. कारण एक छान दोहा आहे की जननी ऐसा कबीरांचा, जननी ऐसा पुत जनी जिसकी सज्जन करे आत. जननी म्हणजे माता, माता म्हणजे माय. हा किती गोड शब्द आहे माय. मराठी हा शब्द आहे आई, माय. सगळं विश्व एकत्रित येतं, नॉट मॉम अँड नॉट डॅड. कारण मम्मी आणि पप्पा किंवा डॅडी डॅड्या ही आपली संस्कृती नाहीये. आपली संस्कृती आई वडिलांची आहे, आपली संस्कृती माय बापाची आहे. आणि हे माय बाप जोपर्यंत तुम्ही जपाल तोपर्यंत तुमचं सगळ्यात भलं होईल. नसता अलीकडच्या काळामध्ये आमच्यासारखे प्राध्यापक, उच्च शिक्षित, कलेक्टर, कमिशनर हे होऊन काही फायदा नाही. आई वडील आपण याच्यामध्ये ठेवतो अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये, आणि आम्ही इकडे वातानुकूलित घरात राहतो. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना असाच जन्म दिला पाहिजे. त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले पाहिजेत, महात्मा फुले घडले पाहिजेत, त्यातमधून सावित्री घडली पाहिजे, जिजाबाई घडल्या पाहिजेत, रमाबाई घडल्या पाहिजेत, भीमाबाई घडल्या पाहिजेत. कबीरांचं तेच म्हणणं आहे की जननी ऐसा पुत जनी जिसकी सज्जन करे आज, और भले ही बिचारी मुर्गी जेने महिने के 150. कोंबडीने किती पिलांना जन्म घातला त्याचा काही एक उपयोग होत नाही. अशा पिलाला जन्म घातला पाहिजे की त्याने ह्या देशाचा उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलेलं आहे त्या संविधानाचं बाबासाहेब स्वतःचा विचार करत नाही. बाबासाहेब म्हणतात आम्ही भारतीय. जेव्हा आम्ही येतो तेव्हा समष्टीचा विचार केला जातो आणि हे संविधान टिकणारं संविधान आहे
हे 75 वर्ष आज आपल्याला पूर्ण होत आहेत. जगातले अनेक देश असतील, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा इतर देश असतील, त्यांचे संविधान 3-3 वर्षात कोलमडून पडले. बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला 75 वर्ष ताटमाना करून उभं करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून त्या संविधानामुळे आम्ही आज तुमच्या समोर माणसावानी उभे आहोत. आणि म्हणूनच हे संविधान आम्हाला सांगतंय की श्रीमंतातल्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. हा समष्टीचा आणि समतेचा विचार आहे. नक्कीच. गणेश सर, मला तुम्हाला हे सुद्धा विचारावंसं वाटतं, की असा एखादा क्षण तुम्हाला सांगता येईल का, की जिथे लोककलाकारांनी तुम्हाला भावनिकरित्या स्पर्श केलाय किंवा तुम्हाला लोककलेतनं भावनिकरित्या स्पर्श झालेला आहे, असं एखादं गीत सादर करता येईल का? जे महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा स्पर्श करेल आणि पुन्हा आपला जो महाराष्ट्र आहे, तो आजच्या दिवशी खूप समृद्ध होईल, याबद्दल काय सांगू शकता? एखादं गीत सादर करता येऊ शकतं का? आणि एखादा या महाराष्ट्र दिनानिमित्ताने मला लोकशाहीर वामनदादा कर्डकांची आठवण होते. वामनदादा, आपण आता संविधानाचीच गोष्ट करत आहोत, तर वामनदादा समतेचा विचार सांगतात की सांगू किती मी दादा एकतेने थे नादा. म्हणजे कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी श्रेष्ठ नाही. आम्ही सगळे एक ईश्वराची लेकरं आहोत. सांगू किती मी दादा एकतेने थे नादा. आज तुमच्या घरची भाजी मीठ त्याचे मिरची माझी. आज तुमच्या घरची भाजी मीठ त्याचे मिरची माझी. एका ठिकाणी रांधा एकतेने थे नादा. सांगू किती मी दादा एकतेने ते नादा. नगरी सातारी कोकणी मोगलाई झाली जुनी. नगरी सातारी कोकणी मोगलाई झाली जुनी. अमरावतीनी चांदा एकतेने थे नादा. सांगू किती मी दादा एकतेने थे नादा. यार सारे भाऊ भाऊ एकतेने थे राहू. यार सारे भाऊ भाऊ एकतेने थे राहू. एकते सारे सांदा एकतेने थे नादा. सांगू किती मी दादा एकतेने थे नादा. खूप छान सर, खूप छान. आणि मला वाटतं या गीतातनं एकजुटीचा जो संदेश दिला गेलेला आहे, तो महाराष्ट्राच्या जनतेसाठी फार महत्वाचा आहे. एकजुटीने कसं राहा, एकजुटीने कसं वागा आणि एकजुटीने कशी महाराष्ट्राची संस्कृती जपा, याबद्दलचा खूप छान संदेश तुम्ही सुद्धा या गीतातनं दिला. सर, असं एखादं कुठलं गीत आहे का, जे पारंपरिक गीत, जे तुम्ही आधुनिक पद्धतीनं मांडलंय आणि तुम्हाला आजच्या पिढीला हे गीत सांगावंसं वाटतंय? हे बघा, शंकरराव धामणीकर यांचं ते खंडोबाचं लगीन जे इंडियन नॅशनल थिएटरने INT केलं होतं, त्यातमध्ये शंकररावांचं हे खंडोबाचं लगीन तिथे शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, कमलबाई शिंदे, विठ्ठल उमप या सगळ्या मोठ्या लोकांनी ते नाटक साकारलं होतं. शंकररावांनी काय लोककलावंतांच्या डोक्यात त्यांची प्रतिभा कशी असते मला माहित नाही, परंतु त्यांनी कुठल्या पद्धतीने हे गीत लिहिलं. आता आम्ही तर देव पाहिला नाही, मी देव पाहिला नाही, पण मी देव माझ्या आई वडिलांमध्ये पाहिला. म्हणून मी ते एकदम अर्थ हाक देणारं गाणं आहे. ते माझं एका कुठला एक सिनेमा, चौर्य नावाचा सिनेमा, त्यात मध्ये ते आलं होतं. देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माया बापा. आणि देवा मह्या अरे मह्या अरे मह्या माया बापा. देवा वाचून सुन ग माझं झुरतय मन. आई वडिला वाचून ग माझं झुरतय मन. देवा वाचून सुन ग माझं झुरतय मन. देवा वाचून देऊळ सुन या देवळाला पुसत कोण. जिथे आई वडील ज्या घरात नसतील त्या घराला काय रया असते का. देवा वाचून देऊळ सुन त्या देवळाला पुसत कोण. होई मातीचं धन ग माझं झुरतय मन. देवा वाचून सुन ग
माझं झुरतय मन. नथी वाचून नाक हे सुन, कुंका वाचून आहे व्यपन. कुंकू नसेल सौभाग्य नाही. नथी वाचून नाक हे सुन, कुंका वाचून आहे व्यपन. गोड लागणार ग माझं झुरतय मन. देवा वाचून सुन ग माझं झुरतय मन. आई आणि वडील हे कुडी म्हणजे शरीर, त्या कुडी आत्म्यासारखे असतात. एक दुसऱ्यांबद्दल त्यांचं बॉन्डिंग चांगलं असतं. ते ऋणानुबंध चांगले असतात आणि ते आपल्या पाल्यांना चांगला कसा समाजासमोर जाईल हे सांगतो. कुडी आत्म्याचं झालं बोलन, आत्मा कुडीला जातो सोडून. कुडी आत्म्याचं झालं बोलन, आत्मा कुडीला जातो सोडून. वय मातीचं धन ग माझं झुरतय मन. देवा वाचून सुन ग माझं झुरतय मन. अरे देवा माया, अरे माया, अरे माया माया बाप. नक्कीच. खूप छान सर, खूप छान. मला वाटतं या गीतातनं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र, या जे गीत आता तुम्ही म्हटले सगळे, त्या गीतातनं संपूर्ण महाराष्ट्र उलगडला गेलेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसमोर. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर, की आजची जी पिढी आहे, युवा पिढी आहे, ती आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर खूप बिझी आहे आणि हो. या सोशल मीडियातनं बाहेर काढत या पिढीला आपल्या लोककलेबद्दल, आपल्या मराठी अस्मितेबद्दल शाळेत हे सगळं शिकवलं जाणं किंवा शाळेतनं हे धडे विद्यार्थ्यांना मिळणं कितपत महत्वाचं आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? अ, मी मराठी भाषा, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचा सदस्य आहे. आमचं हेच म्हणणं आहे की जर मराठी शाळा बंद पडत असतील किंवा ग्रंथालयात जाऊन मुलं मराठी वाचत नसेल, तर त्यांना या प्रयोगात्मक लोककलांचं प्रशिक्षण किंवा प्रयोगात्मक कलेचं प्रशिक्षण देणं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं अशी आमची मागणी आहे. प्राथमिक शिक्षण सांस्कृतिक सक्तीचं करावं असं आमचं म्हणणं आहे. आणि जर ते सांस्कृतिक सक्तीचं झालं तर मुलामध्ये आपण एक म्हणतो की एक कॉन्फिडन्स येईल, एक स्टेज डेअरिंग येईल आणि ती मुलं पुढे चालून या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करत असताना समाजासाठी करतील. आणि हाच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पायंडा आहे असं मला वाटतं. नक्कीच. त्याचप्रमाणे सर, लोककलेमध्ये महिलांचं योगदान याबद्दल सुद्धा मला वाटतं आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त सगळ्यांना कळणं फार महत्वाचं आहे. महिलांच्या योगदानाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा काय सांगावंसं वाटतंय तुम्हाला? वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांनी म्हणजे प्रयोगात्मक कलांमधल्या, म्हणजे आपण जर तमाशाचा विचार केला तर भामाबाई पंढरपूरकर पासून लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील, त्याच्यानंतर तुमच्या आशाबाई मुसळे असतील, यमुनाबाई वाईकर असतील ज्यांना पद्मश्री मिळाला, विठाबाई नारायणगावकर असतील, या सगळ्या लोकांनी खूप मोठं योगदान या महाराष्ट्राला दिलेलं आहे की ज्यांनी देशाच्या बॉर्डरवर, आता आजच मी आता न्यूज पाहत होतो त्यावेळेला असं कळलं की आपण पाकिस्तानच्या विरोधामध्ये आता युद्ध पुकारतोय. तर जेव्हा भारत आणि 1962ला भारत आणि चीनचं युद्ध सुरू होतं त्यावेळेला मनोबल वाढवण्यासाठी सैन्याचं विठाबाईने बॉर्डरवरती जाऊन तमाशा केला. ह्या गोष्टी अधोरेखित करणाऱ्या आहेत. दुसरी गोष्ट, यमुनाबाई वाईकर सारखी बाई लावणीच्या क्षेत्रामध्ये पद्मश्री पर्यंत कशा पोहोचल्या, तर यमुनाबाई वाईकरांनी ज्या मुरळ्या, खंडोबाच्या मुरळ्या होत्या मुली किंवा यल्लमाला ज्या वाहिल्या जात होत्या मुली, ती खुलचट परंपरा आहे. ती मुलगी असेल तर देवाला व्हायची आणि तिने आयुष्यभर त्या देवाची सेवा करायची. मग तिला तिच्या वार्धक्यामध्ये खूप अनंत अडचणी येतात. अशा मुलींच्या जटा कापण्याचं काम यमुनाबाई वाईकरांनी केलं. असे मोठी लोक, अशा या महिला यांनी योगदान दिलेलं. तीच परंपरा आता अलीकडच्या काळामध्ये शकुंतलाबाई नगरकर असतील, छायामाया कुटेगावकर असतील, रेश्मा मुसळे असेल, प्रमिला लुदगेकर असतील, अनेक अनेक मुली आणि अनेक अलीकडच्या काळातल्या बायका ते काम करतायत. मधुबाई कांबीकर सारखी बाई स्टेजवरती त्यांनी कार्यक्रम करत असताना त्या पडल्या आणि आज त्या वाईट अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे अशा लोकांकडे शासनाचंही लक्ष जाणं गरजेचं आहे आणि समाजाचंही लक्ष जाणं गरजेचं आहे की या लोकांचं योगदान खूप मोठं आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे तमाशा असेल, गोंधळ असेल किंवा पोवाडा असेल, या सगळ्याचं संवर्धन होणं खूप महत्वाचं आहे. तर या सगळ्याचं संवर्धन नेमकं कशा पद्धतीनं व्हावं, याचं जतन कशा पद्धतीनं व्हावं, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? तमाशा हा वेगळा प्रकार आहे. होतंय असं तुम्हाला वाटतंय का या सगळ्याचं संवर्धन? निश्चित होतंय. जागरण गोंधळ जे आहे ते विधी नाट्य आहे
घराण्याचा कुळाचार म्हणून कुळधर्मानुसार हो. घराण्यात जर मंगल कार्य संपन्न होत असेल तर जागरण गोंधळ करतात. भारुडामध्ये अनेक लोक मोठी होऊन गेलेली आहेत. अनेक लोक आजही चंदाबाई तिवारी सारखी बाई काम करते, लक्ष्मण राजगुरू सारखे लोक काम करतायत, हामिद सय्यद सारखे लोक काम करतायत, अनेक लोक काम करतायत. तर तमाशा हा वेगळा आहे, जागरण गोंधळ तमाशा हा रंजन प्रधान आहे, कारण आपल्याकडे 3 त्रिसूत्री आहे, ती भक्ती, विधी आणि रंजन. या त्रिसूत्रीच्या आधारावर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा डोलारा उभा आहे. तर याच्यामध्ये यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे, याचा रिसर्च होणं गरजेचं आहे, आणि ते आमच्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये ते सातत्याने सुरू आहे आणि मुलांचा भरघोस त्याला प्रतिसाद आहे. मुलं येतात, ते शिकतात, त्याचं आत्मसात करतात प्रेझेंटेशन स्टाईल, आणि आज मुलं आमची मीडियामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या दूरचित्र वाहिन्या आहेत त्याच्यावरती काम करता. आम्हाला त्याचा अभिमान आणि समाधान वाटतं. त्याचं जतन संवर्धन व्हायलाच पाहिजे, पण त्याच्या जतन संवर्धन म्हणजे फक्त काय कलावंतांनी कला सादर करून त्याचं जतन संवर्धन होत नाही, तर त्याच्या पाठीमागची भूमिका जी संशोधनाची असते, त्याचे बारकावे काय आहेत, का बरं आपण भारूड सादर करायचं, काय सांगितलंय संतांनी, संत एकनाथांपासून संत नामदेवापर्यंत, नामदेवापासून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत सावता, संत सेना, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत सोपान, संत गोरा काका, हे सगळ्या संतांनी प्रबोधनाची एक मोठीच्या मोठी एक पताका आपल्या खांद्यावर घेतली, कारण ती चक्रधरापासून सुरू झाली. म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे की आज अक्षय तृतीया सुद्धा आहे आणि बसवेश्वरांची जयंती सुद्धा आहे, आणि त्यातल्या त्यात म्हणजे ह्या सगळ्या परंपरेच्या बाबतीत आपण बोलतोय पूर्वसंध्येला. तर सगळ्यात महत्वाचं असं की एखादा पोवाडा जर आज महाराष्ट्र गीताच्या निमित्ताने एखादा पोवाडा आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मित्रांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एखादा पोवाडा सादर करता येईल. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करून प्रारंभे दफावर थाप तुंतुन्यातान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, मराठी भाषेचे गातो गुणगान जी जी जी, मराठी भाषेचे गातो गुणगान जी जी जी, आदि नमन साधू संताला हे आ, आदि नमन साधू संताला, रामानंदाला, एकनाथाला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिराजी जी, गुरु चरणाला जी 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 जी, गुरु चरणाला जिराजी जी. नक्कीच. खूप छान सर, खूप छान. सगळ्यात महत्वाचं असं मला तुम्हाला विचारायचंय, की तुम्हाला या लोककलेमध्ये नेमका रस कसा निर्माण झाला? कधी निर्माण झाला? आम्ही ऐकलंय, की तुमच्या घरातच या सगळ्याचा जन्म झालेला आहे. तुमच्या घरातच हे सगळं आहे. मात्र तरी सुद्धा तुम्हाला कितव्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी या सगळ्याची जाण झाली आणि असं वाटलं, की नाही ही परंपरा आपण आपल्या कुटुंबाची पुढे जपली पाहिजे, पुढे जतन केली पाहिजे? काय सांगाल? खऱ्या अर्थाने लोककलावंतांनी आपल्या मुलांना आधी शिकवावं आणि मग त्या कलेला कसं शास्त्रशुद्ध वळण द्यायचं ते त्यांना कळेल. पण तुम्ही कलेक्टर जरी झालात तरी सुद्धा त्यांनी लोककला केलीच पाहिजे, कारण तो त्याचा प्रथम धर्म आहे की मी लोककलेतून जन्माला आलो. माझ्या घरातच आमची वडिलोपार्जित तमाशाची परंपरा होती. आमच्या कंठात जन्मताच आवाज आहे चांगला, परंतु शिक्षणामुळे आफ्टर ग्रॅज्युएशन 5 इयर कोर्स इन ड्रामॅटिक्स मी नाट्यशास्त्र विभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आताचं संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद, इथे मी पूर्ण केलं. तिथे अनेक लोकांचा सहवास मला लाभला आणि मग असं वाटलं की आपण आता याच्यामध्ये स्पेशलायझेशन करावं. अनेक लोकांचा सहवास मला परिस्पर्श म्हणेल मी त्याला, डॉक्टर रुस्तुम अचलखाम, साहेबराव नांदवळकर, हिराबाई सांगवीकर किंवा कांताबाई सातारकर, अशा अनेक लोकांचा सहवास मला लाभला. तमाशातून काम करत असताना शिकण्यासाठी खाण्याची भ्रांत होती, पण मग त्याचा उपयोग मी छान पद्धतीने केला आणि सुदैवाने माझ्या पूर्वजांनी आणि लोककलावंतांनी जे उपकार करून ठेवलेले ते माझ्या फळाशी आले, म्हणून मी आज तुमच्या पुढे थोडंसं व्यक्त होऊ शकतो. नक्कीच सर. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जे लोककलाकार आहेत, ते अजूनही शहरी भागात तितकेसे पुढे आलेले नाहीत किंवा ते पोहोचू शकलेले नाहीयेत. तर हे ग्रामीण भागातले जे लोककलाकार आहेत किंवा जो फड आहे, तो शहरी भागात पोहोचावा यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेले पाहिजे? किंवा तुमच्याकडनं सुद्धा यासाठी काही प्रयत्न केले जातायत का? काय सांगायचं? माझ्याकडून म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाकडून ते प्रयत्न केले जातात. प्रत्येक कलेचं शिबिर हे प्रत्येक प्रांतामध्ये होतं, प्रयोगात्मक लोककलांचं. त्या शिबिरातून हे शिकवलं जातं, कारण आज लोकांकडे जास्त वेळ नाहीये.
लोक तुमचं 5 तासाचं नाटक 3 तासावर आलं, 3 तासाचं नाटक आता एकांकिकेवर आलं आणि एकांकिकेचं नाटक आता दीर्घांकावर आलं. पुढे ते स्किट पर्यंत येईल. बरोबर आहे. सिनेमाचंही तसंच झालं. 3-3 तासाचे सिनेमे आता 1.5 तासामध्ये लोकांच्या पुढे चित्रपट ते जात आहेत. आपल्याला समाजाची मानसिकता पाहून त्याच्यापर्यंत उत्तमातलं उत्तम थोडक्यामध्ये काय मांडता येईल याची जर जाणीव लोककलावंतांना जर झाली तर त्यांची कलाही लोकांपर्यंत जाईल, त्यांचा विधी त्यांनी म्हणजे जपून ठेवावा, त्या विधीचा पुरेपूर वापर करावा. तिथे रात्रभर त्यांनी जागरण गोंधळ केलं तर तो त्याच्यासाठीच होतो. परंतु पांढरपेशा समाज जो आहे, नागरी भागातला समाज जो आहे, या समाजाला तेवढा वेळ नाहीये. लोक थोडंसं नाटक पाहतात किंवा पथनाट्य पाहतात आणि निघून जातात. तर त्यांना काय हवंय, पण तुम्ही जे रात्रभर सांगणार आहात, जे थोडक्यात जर सांगितलं तर निश्चितच ग्रामीण भागातल्या लोककलावंतांना याचं जर आकलन झालं तर ते मुंबई पुण्यासाठी सारख्या ठिकाणी येऊन त्यांचा कार्यक्रम करतील. नक्कीच. आता सर तुम्ही पथनाट्याचा उल्लेख केला. जर आपण पाहिलं तर ही पथनाट्य जी आहेत ज्याच्यातनं लोकांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा संदेश आतापर्यंत पोहोचत होता. मात्र ही पथनाट्य सुद्धा आता कुठेतरी कमी होताना किंवा दिसतच नाहीयेत आता असं आपण म्हणू शकतो. दिसत नाही असं नाहीये. हां. लोककलावंत वासुदेव असतील, भराडी असतील, गोंधळी असतील, ही सगळी लोक पथनाट्यच करत होती. त्याचं थोडंसं स्वरूप बदललं आणि मग NSSची राष्ट्रीय सेवा योजनेची मुलं, सुशिक्षित मुलं वेगवेगळ्या गोष्टींवरती, समस्यांवरती भाष्य करायला लागली. मी स्वतः एकतर्फी प्रेमातून उद्भवणाऱ्या समस्या म्हणजे मुलीवर ऍसिड फेकणे, त्यांना ढकलून देणे, चाकू घोपसणे, का तर तिच्यावर माझं एकतर्फी प्रेम आहे. या समस्यांवरती सुद्धा आम्ही पथनाट्य केली. एड्स सारखा भयंकर रोग जेव्हा आला तेव्हा आम्ही त्याच्यावरती PC अलेक्झांडर जेव्हा राज्यपाल होते महाराष्ट्र राज्याचे, तर त्यांनी इंद्रधनुष्य आणि अश्वमेधची स्थापना केली. त्या अश्वमेधसाठी अनेक तरुण एकत्रित यायचे. तर आपण समलिंगी संभोग ठेवू नये किंवा एड्स अनैतिक संबंध ठेवू नये, यापासून आपल्या शरीराला काय बाधा होते यावरती आम्ही भाष्य करण्याचा प्रयत्न केला. निरक्षरतेचा प्रश्न होता, निरक्षरवरती आम्ही भाष्य केलं. एड्सचं बघा, एड्सवरती काही गाणी आम्ही लिहिली होती की एड्सची सुरुवात झाली परदेशातून, हाजी 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 हाजी, अमेरिकेमध्ये जन्मला पहिला तो रुग्ण, हाजी हाजी हाजी, मजल दर मजल करीत भारतात आला आणि एकापासून दुसऱ्याला त्याची झाली लागण, याने समाज म्हणजे त्या काळामध्ये आम्ही ट्रक जे लागायचे साखर कारखान्याच्या समोर, त्या ट्रकच्या ड्रायव्हरांसाठी आम्ही जाऊन तिथे पथनाट्य केले. किंवा लोकतंत्र हाय हे स्किट केलं आम्ही तृतीयपंथीयांसाठी. मी आणि लक्ष्मी त्रिपाठी, आता ती महामंडलेश्वर आहे एका आखाड्याची, तर आम्ही दिल्लीत जाऊन तृतीयपंथीयांसाठी ही पथनाट्य केली की बाबा आम्ही समाजातला एक घटक आहोत, समाजामध्ये आमचं सुद्धा एक स्थान आहे आणि हा जो समाज आहे, हा समाज जसा पुरुष आणि स्त्री आहे तसे तुमचा एक तिसरा भाग आम्ही आहोत. अशा पद्धतीच्या मांडण्या समाजासाठी काम करणं हे आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे लोककला आणि आधुनिक मीडिया म्हणजे जर का आपण पाहिलं तर आता जग हे आधुनिक होतंय, पिढी ही आधुनिक होतीये आणि त्यांच्याबरोबर पालक सुद्धा आधुनिक होत आहेत. तर लोककला आणि आधुनिक मीडिया याचा समन्वय शक्य आहे का किंवा झालेला आहे का? याबद्दल थोडक्यात काय सांगायचं तुम्हाला? तो थोड्याफार प्रमाणात झालेला आहे. परंतु लोककला ह्या ब्रेड आणि बटर म्हणून वापरण्यासारख्या नाहीयेत. लोककला ह्या चिरतरुण आहेत. लोककलेच्या नावाखाली आता अनेक ॲटम सॉंग आले, ते लावणीच्या नावावर खपवायला लागलेत. लोककलेच्या नावाखाली अनेक लोकगीतं यायला लागली, ती लोककलेच्या नावावर खपवायला लागलेत. लोककलेच्या नावाखाली अनेक पोवाड्यासारखे लोक मनाने प्रकारचे हाताचे पोवाडे करायला लागले. ते शिवशाहीतला पोवाडा काय होता आणि ते शौर्यांचं वीरांचं गुणगान ते कशा पद्धतीने गात होते. आगीनदासांनी पहिला पोवाडा, गोंधळी समाजाचा तो माणूस, त्यांनी पहिला पोवाडा जिजामातेसमोर तानाजी मालुसरेने कसा तो गड घेतला याचं सगळं मूर्तिमंत उदाहरण त्या काळात दिलं. खऱ्या अर्थाने जसं पत्रकार संघ आज काम करतंय त्या पद्धतीचा पत्रकार संघ आगीनदास असतील, कवी नागेश असतील, शाहीर हैबती घाटगे कुठे असतील, शाहीर भाऊ फक्कड असतील, या अनेक शायरांनी आपलं रक्त ओतलंय आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काम, पत्रकारांचं काम त्या काळामध्ये केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास हा सगळ्या चौकस होता. म्हणजे विधीवर होता, कामगारांवर होता, महिलांवर होता, शेतकऱ्यांवरती होता, सगळ्यांवरती होता. म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना आपली जी कादंबरी आहे
फकीरा ती समर्पित केली. आणि जसं तुम्ही आता आधुनिक मीडिया म्हणजे डिजिटल मीडिया आणि लोककला याचा संबंध कसा आहे किंवा कसा घडून येऊ शकतो ते अण्णाभाऊ त्या काळामध्ये लिहितात की ते बाबासाहेबांना डोळ्यापुढे ठेवतात. आणि बाबासाहेबांनी मला काय सांगितलंय की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. अंग धाडूनी निघ बाहेरी, अंग धाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आता बदललं पाहिजे. आपण ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये, जागतिकीकरणाच्या युगामध्ये वावरतोय, तर निश्चितच या सगळ्या गोष्टीचा वापर आपण समाजाच्या हितासाठी आणि चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने आपण अण्णाभाऊ साठेंनी जी छक्कड लिहिली माझी मैना, ती छक्कड तुमच्या दर्शकांना ऐकवणं या व्यासपीठावरून मला त्याचं वाटतंय. कारण उद्याचा दिवस हा आमच्यासाठी मराठी भाषेच्या अस्मितेचा दिवस आहे. आणि या मराठी अस्मितेच्या दिवसासाठी ही छक्कड सर्व महाराष्ट्राच्या तमाम मराठी भाषिकांना आणि जगातल्या सगळ्या लोकांसाठी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि ही छक्कड गातो. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना. आता मैना म्हणजे तुमच्यासारखी सुंदर स्त्री नव्हे बरं का. मैना म्हणजे हा महाराष्ट्र, मैना म्हणजे हा खंडित महाराष्ट्र. डांग, उंबरगाव, भालकी हे ते कानडी मराठी हे जे वाद होत आहेत हे नको असायला पाहिजे. त्या गावांना आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आणि आम्ही भाऊ आहोत, आम्ही जुळ्या बहिणी आहोत. कन्नड आणि म्हणजे कानडी आणि मराठी या कृष्णा आणि कोयना आहेत, त्या सोबतच वाहिल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि त्या काळामध्ये अण्णाभाऊंना सुद्धा वाटत होतं. ओ त्यो माझा रंग कोर चंद्राची, उदात्त गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, घरी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काळी दवण्याची, रेखी गोळ्या कमांदने इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची, काठी आंधळ्याची, आणि तशीच ती माझी गरीबाची, महिना रत्नाची खान है, महिना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची छक्कर मी गायली, हो माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना, माझी मैना, माझी मैना, माझी मैना. गरिबी ताटातूट केली आम्हा दोघांची, आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध केली भाकरी तुकड्याची, गालवीत निघाली मैना माझी चांदणी शुक्राची. गावदरीला कळी कोमजली तिच्या अंतरीची, शिकास्त केली मी तिला पत्राची वचनाची, दागिन्यानं मोडून काढायची, बोली केली शिरेशाही तोड्याची. साधा कोल्हापुरी वज्रती, गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोकरं, पायात मासोळ्या, दंडा तिला नाकात सर्जाची. तरी उमली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. बघा हे जे ऑर्नामेंटचे दागिने जे आहेत ना, अलीकडच्या काळातल्या कुठल्याच बायकांना आता माहित नाहीत. इथे नेकलेस आलं, टिकली आली, कुंकू गेलं, पण ही सर्जेचिन्हच कुठे आहे, शिंदेशाही तोडा कुठे आहे, पायातल्या मासोळ्या कुठे आहे, दंडातला इळा कुठे आहे. हा महाराष्ट्र आहे, ही मराठी भाषा आहे. हात उंचावून उभी ती राहिली, हात उंचावून उभी ती राहिली, हो माझ्या जीवाची होती कायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. म्हणे अण्णाभाऊ साठे घरे उडाली गर्वाची, मी तुपणाची, जुलमीची, जबरीची, निकंबनीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 कवकड्याचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची. तीच गत झाली कलियुगातील मोरारजी देसाईची, सखा पाटलाची. अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. या फाउंटनला 106 हुतात्म्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं. हे सर्वांना अभिवादन. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी, कामगार दिनासाठी तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा. धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा मला वाटतं महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मित्रांसाठी तुम्ही हा आजचा महाराष्ट्र दिवस जो आहे तो इतका सुंदर बनवलाय, इतका छान बनवलाय, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.